तर आपला हा दुसरा नवीन चॅप्टर आहे. आपल्या या लेसनचं नाव आहे एन्कोडिंग अँड डिकोडिंग. ठीक आहे. एन्कोड करणं म्हणजे काय करणं माहिती आहे का? एखाद्या सांकेतिक भाषेमध्ये रूपांतर करणं, त्याला काय म्हणतो आपण एन्कोडिंग म्हणतो. आणि म्हणजे समजा एक आपल्याला सिग्नल किंवा माहिती पाठवायची आहे. ते आपण जशाला तसं प्रसारित करू शकत नाही. जसं की मी तुम्हाला समजा आपल्याला लांब अंतरापर्यंत प्रवास करायचा असेल, तर आपल्याला बस वगैरे काही वाहन लागतं, ज्याला आपण कॅरियर म्हणतो आपण. आणि त्या बसमध्ये बसावं लागतं. अशा प्रकारे बसमध्ये बसल्यानंतर आपण काय करू शकतो, लांब अंतरापर्यंत प्रवास करू शकतो. अगदी सिग्नल ट्रान्समिशनच्या बाबतीत म्हणजे रेडिओ ट्रान्समिशन असेल, टीव्ही ट्रान्समिशन असेल किंवा मोबाईल ट्रान्समिशन असेल, याच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. तर आपल्याला काय करावं लागतं माहिती आहे का? मॉड्युलेशन करावं लागतं. मग मॉड्युलेशनचे काय माहिती आहे का? 2 प्रकार असतात. म्हणजे बसमध्ये आपण बसतो, त्याला आपण मॉड्युलेशन म्हणायचं. आणि एखाद्या गावी गेल्यानंतर बसमधून आपण परत उतरतो आणि आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जातो, याला म्हणायचं डिमॉड्युलेशन. ठीक आहे. आता जे मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन असतं किंवा ज्याला आपण ट्रान्समिशन म्हणतो, ते 2 प्रकारचं असतं. एक एनालॉग मॉड्युलेशन किंवा एनालॉग ट्रान्समिशन आणि डिजिटल ट्रान्समिशन. आता एनालॉग ट्रान्समिशनमध्ये काय केलं जातं माहिती आहे का? जी माहिती आहे ती जशाला तशी कॅरियर सोबत आपण पाठवतो आपण. ठीक आहे. आणि डिजिटल ट्रान्समिशनमध्ये काय करतो मात्र, आपली जी माहिती आहे ती 0 आणि 1 अशा प्रकारे व्होल्टेजमध्ये आपण कन्व्हर्ट करतो. तर तुम्हाला 0 आणि 1 हे परिचयाचे आहेत. जे सिग्नल 0 आणि 1 अशा लेव्हलमध्ये व्यक्त करतो, त्याला काय म्हणतो आपण? डिजिटल सिग्नल म्हणतो आपण. अशा प्रकारे सुरुवातीला एनालॉग सिग्नलचं रूपांतर डिजिटल सिग्नलमध्ये करणं, याच प्रक्रियेला काय म्हणतो आपण? एन्कोडिंग म्हणतो. एन्कोडिंग विषयी आपण माहिती पाहणार आहोत. डिकोडिंग प्रक्रिया म्हणजे काय? त्याच्या उलट आहे, की एन्कोडिंग केलेल्या सिग्नलमधून परत काय करणं? मूळ सिग्नल परत मिळवणं. म्हणजे कुठल्या सिग्नलमधून? डिजिटल सिग्नलमधून. म्हणजे सांकेतिक स्वरूपात असणाऱ्या डिजिटल सिग्नलमधून परत काय करणं? मूळ सिग्नल मिळवणं. याला काय म्हणतो आपण? डिकोडिंग म्हणतो. तर आजचा जो लेसन आहे एन्कोडिंग आणि डिकोडिंग विषयी, जे एन्कोडिंग अँड डिकोडिंग ऑफ लाईट. आपल्याला लाईटचं एन्कोडिंग आणि डिकोडिंग करायचं. याच्यामध्ये आपण सुरुवातीला व्याख्या करणार आहोत. व्हॉट इज द एन्कोडिंग अँड डिकोडिंग ऑफ लाईट. नंतर एक्सप्लेन द डिफरंट टाइप्स ऑफ ऑप्टिकल सोर्सेस, जे आपण पाहिलेलं आहे. नंतर स्टेट द रिक्वायरमेंट्स ऑफ द लाईट सोर्सेस इन द फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टीम. म्हणजे अशा प्रकारे एन्कोडिंग आणि डिकोडिंगसाठी आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे लाईट सोर्स वापरतो आपण. नंतर लेझरचं काम पाहणार आहोत आपण. लेझर, एलईडी वगैरेचं काम पाहणार आहोत. त्याच्यासोबत आपण जो डिटेक्टर आहे, म्हणजे ज्याला आपण फोटो डिटेक्टर म्हणतो, त्याचं सुद्धा आपण काम पाहणार आहोत. एन्कोडिंगसाठी आपल्याला काय केलं जातं माहिती का? अशा प्रकारे लेझर किंवा एलईडी वापरतो आपण. आणि अशा प्रकारे एन्कोड केलेल्या सिग्नलमधून सिग्नल परत मिळवण्यासाठी आपण काय करतो? डिकोडर किंवा ज्याला आपण डिटेक्टर सुद्धा म्हणतो, ज्याला आपण फोटो डिटेक्टर म्हणतो. तर या आकृतीमध्ये लक्ष द्या तुम्ही. एन्कोडिंग नंतर डिकोडिंग याची प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे. बघा या ठिकाणी काय केलंय? एनालॉग ऑप्टिकल डाटा आहे. म्हणजे आपल्या मायक्रोफोन पासून किंवा कुठल्याही सोर्स पासून मिळालेलं सिग्नल ते काय असतं? एनालॉग असतं. एनालॉग सिग्नल म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, बरोबर नाही? 0 आणि 1 मध्ये जर सिग्नल व्यक्त केलं तर त्याला डिजिटल म्हणायचं. बाकी इतर सर्व स्वरूपामध्ये ज्याला आपण व्होल्टेज असतं, करंट असतं, त्याला किंमत असते, व्हेरिएशन्स असतात, त्याला काय म्हणतो आपण? वेगवेगळ्या प्रकारचे बदल असतात. त्याला आपण म्हणतो एनालॉग सिग्नल. अशा प्रकारे एनालॉग सिग्नल दिल्यानंतर आता हे एन्कोडर सर्किट आहे. आता या एन्कोडर सर्किटमध्ये एक विशिष्ट प्रकारचं इलेक्ट्रॉनिक सर्किट असतं. काय करतं ते? हे अशा प्रकारे जे एनालॉग सिग्नल आहे, त्याचं रूपांतर काय करतं माहिती का? 0 आणि 1 अशा किमतीमध्ये व्यक्त केलेल्या सिग्नलमध्ये त्याचं रूपांतर करतं, ज्याला आपण काय म्हणतो? डिजिटल सिग्नल म्हणतो. तर अशा प्रकारे एन्कोडिंगची प्रक्रिया म्हणजे काय? बघा खाली वाचा या ठिकाणी. फायबर ऑप्टिक्समधून एनालॉग ऑप्टिकल सिग्नल डिजिटल प्रणालीने वहन किंवा ट्रान्समिशन करण्याच्या प्रक्रियेला एन्कोडिंग असे म्हणतात. म्हणजे आपण एनालॉग सिग्नलचं काय करतो? आपण एन्कोडिंगच्या साहाय्यानं डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतर करतो. ठीक आहे. आणि एन्कोडिंग अर्थात डिजिटल प्रणालीने ट्रान्समिशन केल्यामुळे काय फायदे होतात बघा. सिग्नल टू नॉईज रेशिओ कमी होतो. तर NIC झालेलं आहे, नॉईज वापायचं त्याला वाचायचं. सिग्नल टू नॉईज रेशिओ म्हणजे काय, की आपल्याला माहिती आहे की कुठल्याही ट्रान्समिशनमध्ये आपण शुद्ध स्वरूपात कितीही प्रयत्न केला तरी आपण ट्रान्समिशन केल्यानंतर त्याच्यामध्ये नॉईज म्हणजे इतर बाह्य सिग्नल ॲड होतात. जे आपल्याला नको असतात त्याला आपण नॉईज म्हणतो आपण. म्हणजे मूळ सिग्नलमध्ये जे काही इतर सिग्नल मिसळतात, त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो? नॉईज म्हणतो. अर्थात हा नॉईज जर कमी करायचा असेल तर केव्हा कमी होतो? तर त्या प्रणालीमध्ये किंवा त्या सिस्टममध्ये सिग्नल आणि नॉईज यांचं गुणोत्तर काय? जास्तीत जास्त असायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ जर सिग्नलचं व्होल्टेज भागिले नॉईज सिग्नलचं व्होल्टेज हे गुणोत्तर जेवढं जास्तीत जास्त असेल, तेवढी त्या सिस्टमची जी मिळणारं जे आउटपुट आहे ना, त्याची गुणवत्ता काय असते? चांगली असते किंवा त्याची फिडिलिटी चांगली असते. तर माझ्या मते एन्कोडिंग लक्षात आलं असेल तुम्हाला.
अशा प्रकारे अॅनालॉग सिग्नलचं रूपांतर आपण 0 आणि 1 असणाऱ्या किंवा 0 आणि 1 अशा स्वरूपात व्यक्त केलेल्या पल्सेसमध्ये करतो, ज्याला आपण डिजिटल सिग्नल म्हणतो. एन्कोडरचं हेच काम आहे. अॅनालॉग सिग्नलचं रूपांतर डिजिटल सिग्नलमध्ये करणे एन्कोडरचं काम आहे. मग अशा प्रकारे डिजिटल स्वरूपातील सिग्नल फायबर ऑप्टिकच्या सहाय्याने आपण काय करतो, प्रसारित करतो. आता यानंतर डिकोडरमध्ये काय होतं माहिती आहे का, याच्या उलट प्रक्रिया होते. डिकोडरमध्ये काय, की फायबर ऑप्टिक्स पासून मिळालेलं जे सिग्नल आहे, जे डिजिटल सिग्नल असतं. त्याचं परत काय केलं जातं माहिती आहे का, मूळ अॅनालॉग सिग्नलमध्ये रूपांतर केलं जातं. मग त्यासाठी एक या डिकोडर सर्किटमध्ये काय असते, एक विशिष्ट सर्किट प्रणाली असते किंवा सर्किट सिस्टम असते. अगदी या एन्कोडरच्या ती उलट काम करते. एन्कोडरला जे दिलेलं अॅनालॉग सिग्नल आहे, ते परत डिकोडरच्या सहाय्यानं बघा या ठिकाणी हे मूळ जशाला तसं मिळतं आपल्याला. अशा प्रकारे डिजिटल ट्रान्समिशन आणि रिसेप्शनची ही सिस्टम चालते. तर या सिस्टमचे बघा मुख्य 3 घटक आहेत. एन्कोडर, नंतर फायबर ऑप्टिक केबल ट्रान्समिशनसाठी आणि डिकोडर. एन्कोडरचं काम काय आहे? अॅनालॉग सिग्नलचं रूपांतर 0 आणि 1 स्वरूपातील डिजिटल सिग्नलमध्ये करणे. फायबर ऑप्टिक केबलचं काम काय आहे? अशा प्रकारे प्रसारित केलेलं सिग्नल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे. आणि डिकोडरचं काम काय आहे? की मिळालेल्या डिजिटल सिग्नलमधून मूळ अॅनालॉग सिग्नल काय करणे? परत मिळवणे. हे डिकोडरचं काम आहे. तर पुढच्या स्लाइडकडे जाऊ आपण. मग आता अशा प्रकारे फायबर ऑप्टिक्समध्ये जे ट्रान्समीटर वापरतो त्याला काय म्हणतो आपण? फायबर ऑप्टिक ट्रान्समीटर म्हणतो. तर या फायबर ऑप्टिक ट्रान्समीटरमध्ये काय काय असतं बघा. फायबर ऑप्टिक ट्रान्समीटरमध्ये खालील बाबींचा समावेश असतो. नंबर 1 आहे बफर, नंबर 2 आहे ड्रायव्हर आणि नंबर 3 आहे ऑप्टिकल सोर्स. आता याचे आपण एक-एक ब्लॉक पाहू. म्हणजे ऑप्टिकल ट्रान्समीटरमध्ये मुख्य 3 घटक असतात. बफर, ड्रायव्हर आणि ऑप्टिकल सोर्स. आता बफर म्हणजे काय बघा. आता आपल्याला जे मिळणारं सिग्नल आहे, मूळ सिग्नल तुम्हाला मायक्रोफोन पासून मिळेल, कॅमेरापासून मिळेल किंवा अन्य कुठल्याही सोर्स पासून मिळेल. तर ते काय करावं लागेल तुम्हाला एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटला द्यावं लागेल. ठीक आहे. कशासाठी? प्रक्रियेसाठी द्यावं लागेल. अशा प्रकारे ज्यावेळेला आपण एखादा इन्फॉर्मेशन सोर्स म्हणजे मायक्रोफोन असेल, कॅमेरा असेल, बरोबर नाही. डायरेक्ट आपण इलेक्ट्रिकल सर्किटला जोडू शकत नाही. त्यांच्यामध्ये एक सर्किट असतं, ज्याला काय म्हणतो आपण बफर सर्किट म्हणतो. या बफर सर्किटमुळे काय होतं माहिती का? की तुमचा जो माईक आहे किंवा माईकच्या नंतर आपण काय करणार आहे? एक सर्किट जोडणार आहे. तर आता सांगितल्याप्रमाणे मायक्रोफोन आपण डायरेक्ट सर्किटला न जोडता बफर असतं त्या दोन्हीमध्ये. बफरमुळे काय होतं माहिती का? की मायक्रोफोन आणि नंतरचं सर्किट या दोघांमध्ये इलेक्ट्रिकल आयसोलेशन घडवून आणलं जातं. आयसोलेशन म्हणजे काय तुम्ही आठवा जरा? म्हणजे साध्या भाषेमध्ये असं म्हणता येईल आपल्याला, की मायक्रोफोन किंवा कॅमेरा किंवा कुठलाही इन्फॉर्मेशन सोर्स आपण डायरेक्ट इलेक्ट्रिक सर्किटला न जोडता तो बफर थ्रू जर जोडला, तर आपल्याला काय होतं माहिती का? त्याच्या बफरिंगमुळे आपल्याला सिक्युरिटी मिळते. कुठली सिक्युरिटी मिळते आपल्याला? की आपला इन्फॉर्मेशन सोर्स म्हणजे मायक्रोफोन आणि कॅमेरा आणि नंतरचं इलेक्ट्रिक सर्किट या दोन्हीमध्ये आपल्याला सिक्युरिटी मिळते. आणि मायक्रोफोन आणि कॅमेरा किंवा कुठलाही इन्फॉर्मेशन सोर्स मध्ये जे काही इलेक्ट्रिकल सिग्नल तयार होतं, ते 100% किंवा जास्तीत जास्त प्रमाणात पुढच्या इलेक्ट्रिक सर्किटला काय आपण देऊ शकतो, या बफर सर्किटमुळे. तर बफर हा भाग काय आहे? एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे. याचं काम काय आहे? पहिलं काम आहे, की मायक्रोफोन किंवा कॅमेरा किंवा कुठलाही इन्फॉर्मेशन सोर्स नंतरच्या इलेक्ट्रिक सर्किटला जोडणे. ठीक आहे. आणि ते कसं जोडायचं? सुरक्षितपणे जोडायचं. हे 2 कामं काय करतात? हे बफर करतात. ऍक्च्युअली त्याला टेक्निकलमध्ये आपण इम्पिडन्स मॅचिंग म्हणतो. मी मुद्दाम तुम्हाला ते सांगितलं नाहीये. इम्पिडन्स मॅचिंग बघून घ्या म्हणजे तुम्हाला बफरचं काम लक्षात येईल. त्याच्यानंतर पुढचं जे सर्किट येतं ते ड्रायव्हर सर्किट येतं. आता हे ड्रायव्हर सर्किटचं काय काम माहिती आहे का? की बघा ट्रान्समीटरचा जो ब्लॉक डायग्राम आहे त्याच्यामध्ये बफर, ड्रायव्हर आणि ऑप्टिकल सोर्स. बफरचं काम आता पाहिलं आपण. इन्फॉर्मेशन सोर्स काय करणे? जे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे त्या प्रोसेसिंग सर्किटला जोडण्यापूर्वी आपण काय करतो? इन्फॉर्मेशन सोर्स आणि प्रोसेसिंग सर्किट याच्यामध्ये आपण बफर जोडतो. त्यानंतर प्रोसेस केल्यानंतर आता बफरच्या नंतर जे जोडलेलं सर्किट आहे, ते काय करतं माहिती आहे का? अॅनालॉग सिग्नलचं रूपांतर डिजिटल सिग्नलमध्ये करतं. ज्याला आपण एन्कोडिंग म्हणतो आपण. आत्ताच पाहिलं आपण. आता एन्कोडिंग केलेलं सिग्नल आपण डायरेक्ट आपण ऑप्टिकल सोर्सला देऊ शकत नाही आपण. बरोबर आहे. म्हणजे पुढच्या सर्किटला प्रोसेसिंगसाठी देऊ शकत नाही. त्यासाठी काय माहिती आहे का? ऑप्टिकल ड्रायव्हर्स असतात. ठीक आहे. अशा प्रकारे ड्रायव्हरचं काम काय माहिती आहे का? हे सर्किट म्हणजे प्रत्यक्षात ऑप्टिकल ड्रायव्हर सर्किट असते. म्हणजे अॅनालॉग सिग्नलचं रूपांतर डिजिटल सिग्नलमध्ये केल्यानंतर ठीक आहे, ते डायरेक्ट ऑप्टिकल सोर्सला देण्याच्या ऐवजी आपण काय करतो? ते आपण ड्रायव्हर सर्किट थ्रू देतो. तुम्हाला माहीत असेल की एल लाईट्स वगैरे असतात. एल लाईटला ज्यावेळेला आपण म्हणजे त्याला सिक्वेन्शियल रन करायचं असेल, बरोबर आहे? किंवा कुठलाही जर पॅटर्न मिळवायचं असेल, तर ते आपण डायरेक्ट मिळवू शकत नाही. त्याच्यासाठी सर्किट लागतं, ज्याला आपण ड्रायव्हर सर्किट म्हणतो आपण.
अशाच प्रकारचं हे ड्रायव्हर सर्किट आहे, जे काय करतं माहिती आहे का, की मॉड्युलेटेड डिजिटल सिग्नल ड्रायव्हर सर्किटद्वारा पुरविले जाते. ठीक आहे. म्हणजे हे सर्किट प्रत्यक्षात ऑप्टिकल ड्रायव्हर सर्किट आहे. ऑप्टिकल सोर्सला योग्य प्रकारचे अर्थात मॉड्युलेटेड डिजिटल सिग्नल म्हणजे ऑप्टिकल सोर्सला जे मिळणारं सिग्नल आहे ते तुम्हाला या ड्रायव्हर थ्रू मिळेल आणि त्याच्या अगोदर त्याचं काय झालेलं असेल, एन्कोडिंग झालेलं असेल. त्याला आपण डिजिटल मॉड्युलेशन म्हणतो. अशा प्रकारे ड्रायव्हरच्या नंतर जे मिळालेलं सिग्नल ते ऑप्टिकल सोर्सला जातं. याचा ऑप्टिकल सोर्सचं काय काम आहे? ड्रायव्हर सर्किट पासून मिळालेल्या डिजिटल इलेक्ट्रिकल सिग्नलचे रूपांतर ऑप्टिकल एनर्जीमध्ये करणे किंवा लाईट एनर्जीमध्ये करणे किंवा लाईट पल्समध्ये करणे. हे ऑप्टिकल सोर्सद्वारा केले जाते. म्हणजेच ऑप्टिकल सोर्स हा ट्रान्सड्युसरचे कार्य करतो. त्याला ट्रान्सड्युसर का म्हटलेलं आहे? कारण त्याला मिळालेलं सिग्नल हे इलेक्ट्रिकल सिग्नल आहे आणि त्याचं आउटपुट मात्र काय असेल? लाईट सिग्नल असेल. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? ट्रान्सड्युसर म्हणतो. आता ऑप्टिकल सोर्स म्हणून आपण काय काय वापरतो? याच्या अगोदर पाहिलेलं आहे आपण. एलईडी आहे, नंतर सेमीकंडक्टर लेझर डायोड आहे, ज्याला आपण इंजेक्शन लेझर डायोड सुद्धा म्हणतो. पण हे तुम्ही लक्षात घ्या, की फायबर ऑप्टिक सिस्टीममध्ये ऑप्टिकल सोर्स म्हणून एलईडी किंवा लेझर वापरले जातात. अशा प्रकारे फायबर ऑप्टिक कम्युनिकेशनसाठी जे काही लाईट सोर्स आपण वापरतो, ते लाईट सोर्स कसे असायला पाहिजे किंवा त्यांच्या प्रॉपर्टीज काय असायला पाहिजे, त्यांचे टेक्निकल स्पेसिफिकेशन काय असायला पाहिजे, हे आपण या ठिकाणी या स्लाइडमध्ये पाहत आहोत. लाईट सोर्स हा अत्यंत केंद्रित, बारीक, बरोबर नाही, म्हणजे किरण निर्माण करणारा असा. इथं राहिलेले लाईट सोर्स कसा पाहिजे? एकदम हायली फोकस्ड पाहिजे, शार्प पाहिजे. म्हणजे एलईडी किंवा लेझरमधून जो निघणारा प्रकाश किरण आहे, ते एकदम केंद्रित पाहिजे, म्हणजे बारीक पाहिजे. हे तुमच्या लक्षात येत असेल. असा म्हणजे पसरलेला नको. दुसरा जो लाईट सोर्सच्या बाबतीत जी अपेक्षित बाब आहे, ती आहे लाईट सोर्समध्ये खर्च होणारी पॉवर अत्यंत कमी असली पाहिजे. नाहीतर काय होईल, आपण जे इनपुट सिग्नल देतो, ते जर इनपुट सिग्नल त्या लाईट सोर्समध्ये जर जास्त खर्च झालं, तर आपल्याला त्या लाईट सोर्सपासून मिळणारं जे लाईट सिग्नल आहे, ते कमी पॉवरचं मिळेल. म्हणजे अशा प्रकारे एन्कोड केलेलं सिग्नल आपण ज्यावेळेला लाईट सोर्सला देतो, तर ती जी काही पॉवर दिलेली आहे, ती पॉवर त्या लाईट सोर्समध्ये स्वतःमध्ये खर्च होणारी पॉवर ही कमी असली पाहिजे. जेणेकरून काय, जास्तीत जास्त कार्यक्षमतेनं एन्कोडेड सिग्नलचं रूपांतर लाईट सिग्नलमध्ये केलं जाईल. त्याचा फायदा आपल्याला पुढे ट्रान्समिशनमध्ये होईल. नंतर पुढचा तिसरा फायदा बघा या ठिकाणी, की तिसरा फायदा नाही, सॉरी, लाईट सोर्सचं वैशिष्ट्य काय असायला पाहिजे किंवा लाईट सोर्स कसा असायला पाहिजे? लाईट सोर्स पासून मिळणारे ऑप्टिकल आउटपुट म्हणजेच प्रकाश किरण हे अत्यंत स्थिर असले पाहिजे, म्हणजे स्टेबल असले पाहिजे. त्याच्यामध्ये व्हेरिएशन नको. त्यामध्ये तापमान किंवा इतर कोणत्याही कारणामुळे बदल होऊ नये. जर हे स्थिर नसेल, तर ट्रान्समिशनमध्ये डिस्टॉर्शन येईल आणि शेवटी आपल्याला आउटपुटमध्ये सुद्धा डिस्टॉर्शन येईल, म्हणजे रिसीव्हरमध्ये. ठीक आहे. त्यामुळे आपण जो पाठवलेला मूळ डाटा आहे, त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन आल्यामुळं तो काहीतरी वेगळा वाटेल आपल्याला. म्हणजे आवाज असेल तर वेगळा आवाज ऐकू येईल किंवा चित्र असेल तर त्या चित्र स्वरूपातील माहितीमध्ये बदल झालेला दिसेल तुम्हाला. नंतर लाईट सोर्स हा आकाराने अत्यंत कमी असायला पाहिजे. हे तर कुठल्याही इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंटच्या बाबतीत अपेक्षित असतं आपल्याला. कुठलाही इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट हा आता आकारानं काय असायला पाहिजे? अत्यंत कमी असावा आणि त्याचसोबत त्याची कार्यक्षमता काय असायला पाहिजे? उच्च असावी, म्हणजे जास्त असायला पाहिजे. आता इथं लाईट सोर्सची कार्यक्षमता म्हणजे कुठली कार्यक्षमता अपेक्षित आहे आपल्याला? की त्या लाईट सोर्सला आपण डिजिटल सिग्नल दिल्यानंतर त्या डिजिटल सिग्नलचं रूपांतर जास्तीत जास्त लाईट मॉड्युलेटेड सिग्नलमध्ये करणं, जास्तीत जास्त पॉवरच्या लाईट मॉड्युलेटेड सिग्नलमध्ये करणं, याला आपण त्याची कार्यक्षमता म्हणतो. नंतर लाईट सोर्सची ऑप्टिकल पॉवर जास्त असावी, आता सांगितल्याप्रमाणे. तसेच इतर कॉम्पोनंट सोबत जोडताना त्याची ऑप्टिकल पॉवर देण्याची क्षमता जास्त असावी. ज्यावेळेला बघा, इथं परत इम्पेडन्स मॅचिंगचा प्रश्न येतो. ज्यावेळेला आपण कुठलाही कॉम्पोनंट दुसऱ्या कॉम्पोनंटमध्ये वापरतो, तर पहिल्या कॉम्पोनंटकडून दुसऱ्या कॉम्पोनंटकडे जी काही इलेक्ट्रिकल सिग्नल पॉवर ट्रान्समिट करतो आपण, बरोबर आहे ना? तर त्याची जी क्षमता आहे, त्याला काय म्हणतो आपण? इम्पेडन्स मॅचिंग म्हणतो किंवा पॉवर ट्रान्सफर थेरम सुद्धा म्हणतो आपण. अशा प्रकारे जो काही लाईट सोर्स असेल, त्याची काय पॉवर म्हणजे दुसऱ्या कॉम्पोनंट सोबत जोडल्यानंतर लाईट सोर्समध्ये निर्माण होणारी पॉवर दुसऱ्या कॉम्पोनंटमध्ये ट्रान्सफर करण्याची क्षमता काय असायला पाहिजे? जास्त असायला पाहिजे. जेणेकरून आपल्याला ट्रान्समिशनसाठी जास्त पॉवरचं लाईट सिग्नल मिळेल. नंतर लाईट सोर्स किमतीने स्वस्त, हे तर अपेक्षितच आहे आपल्याला. कुठलाही कॉम्पोनंट स्वस्त असेल तर एकूण सिस्टीमची किंमत कमी होते. त्याच्यानंतर लाईट सोर्स कडून जे काही अपेक्षित काम आहे, म्हणजे कुठलं अपेक्षित काम आहे, की डिजिटल सिग्नलचं रूपांतर लाईट मॉड्युलेटेड सिग्नलमध्ये करणं, हे त्याचं अपेक्षित काम आहे. ते त्यानं काय केलं पाहिजे? विश्वासार्ह पद्धतीने गेलं पाहिजे. म्हणजे विश्वासार्ह पद्धतीने म्हणजे कुठलं? ज्याला आपण फिडिलिटी म्हणतो. ज्यावेळेला ते डिजिटल सिग्नल आपण लाईट सिग्नलमध्ये कन्व्हर्ट करतो, त्यावेळेला त्याच्या आकारामध्ये किंवा स्वरूपामध्ये कुठलाही फरक पडत नसेल, तेव्हा आपण त्याची विश्वासार्हता जास्त आहे असं आपण म्हणतो. त्याची फिडिलिटी जास्त आहे असं आपण म्हणतो.
शेवटचा जो म्हणजे तांत्रिक मुद्दा आहे, जो लाईट सोर्स कडून अपेक्षित आहे, तो काय बघा, लाईट सोर्स म्हणून एलईडी किंवा लेझर डायोड आपण वापरतो. ठीक आहे. म्हणजे लाईट सोर्स म्हणून कोण वापरतो आपण? एलईडी आणि लेझर डायोड. त्यानंतर आता वेगवेगळ्या प्रकारचे लाईट सोर्स आपण पाहणार आहोत फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन मध्ये जे वापरतात. त्याच्यामध्ये पहा 2 प्रकारचे आहेत. एक आहे मोनोक्रोमॅटिक इनकोहेरंट सोर्स. आता याच्यामध्ये शब्द जरी आवड वाटत असला, मोनो म्हणजे एक, क्रोमॅटिक म्हणजे रंग, इनकोहेरंट म्हणजे केंद्रित नसलेला, इकडं तिकडं पसरलेला. ठीक आहे. तो म्हणजे जास्त जाडीचा. सोर्स म्हणजे उगम. ओके. याला मराठीमध्ये मी हे ट्रान्सलेशन केलेलं आहे बघा. मोनो म्हणजे एक, बरोबर नाही, एकल. ठीक आहे. क्रोमॅटिक म्हणजे रंगी, एकल रंगी, विकेंद्रित म्हणजे पसरलेला जाड, सोर्स म्हणजे एलईडी. अशा प्रकारे साध्या एलईडीचा प्रकाश तुम्हाला माहिती आहे, तो जाडीनं काय असतो? जास्त असतो. म्हणून याला काय म्हणतो आपण? मोनोक्रोमॅटिक इनकोहेरंट सोर्स. त्याला एकल रंगी विकेंद्रित सोर्स एलईडी म्हटलं तरी चालेल. नंतर दुसरा जो लाईट सोर्स आहे, तो आपण फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन सिस्टम मध्ये वापरतो. तो आहे एकल रंगी केंद्रित सोर्स. त्याला आपण लेझर म्हणतो. एकल रंगीच आहे हा, पण म्हणजे एकच कलर आहे याच्यामध्ये, पण तो केंद्रित आहे. तो काय आहे? कॉन्सन्ट्रेट आहे, म्हणजे जाडीने काय आहे? खूप बारीक आहे. तर तो काय आहे? मोनोक्रोमॅटिकच आहे, म्हणजे एकल रंगीच आहे. इथं कोहेरंट पाहिजे, हा इनकोहेरंट नाही. इथं काय पाहिजे? कोहेरंट पाहिजे. शब्द चुकलेला आहे इथं. ठीक आहे. कोहेरंट म्हणजे केंद्रित आणि इनकोहेरंट म्हणजे विकेंद्रित. अशा प्रकारे दोन्ही प्रकारचे लाईट सोर्स नेहमी फॉरवर्ड बायस मध्येच वापरतात. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. एलईडी आणि लेझर आपण काय करतो? नेहमी फॉरवर्ड बायस मध्ये वापरतो. नंतर आता ह्याच्यापैकी पहिला प्रकार पाहू आपण, एकल रंगी विकेंद्रित सोर्स एलईडी, मोनोक्रोमॅटिक इनकोहेरंट सोर्स. काही नाही, साधा एलईडी आहे. याच्यामध्ये नावाकडे जायची गरज नाही. साधा एलईडी माहिती आहे तुम्हाला, एनोड कॅथोड असतात. आणि हा आपण नेहमी फॉरवर्ड बायस मध्ये जोडतो आपण. फॉरवर्ड बायस मध्ये जोडलं म्हणजे एनोडला पॉझिटिव्ह, कॅथोडला निगेटिव्ह दिलं, प्रॉपर व्होल्टेज म्हणजे साधारणतः 2 व्होल्ट लागतात त्याला. अशा प्रकारे तो फॉरवर्ड बायस मध्ये आल्यानंतर त्यामधून प्रकाश बाहेर पडतो. नॉर्मल एलईडीचं कार्य अशा प्रकारे चालतं. नंतर अशा प्रकारे जो एलईडी वापरतो, त्याचे काही आता बघा, इथं काय टेक्निकल स्पेसिफिकेशन आहे, त्याचं कार्य कसं चालतं हे तुम्ही वाचून घेतलं तरी तुम्हाला लक्षात येईल. नंतर एलईडी मध्ये काय होतं माहिती आहे का? 100 ते 200 एमबीपीएस एवढा बिट रेट, म्हणजे दर सेकंदाला आपण काय करू शकतो? त्या एलईडी मधून 100 ते 200 एमबीपीएस एवढ्या रेटनं आपण काय करू शकतो? पल्सेस तयार करू शकतो, लाईट पल्सेस तयार करू शकतो आपण. किंवा एवढ्या स्पीडच्या ऑप्टिकल कम्युनिकेशनसाठी आपण एलईडी वापरतो. प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, की फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये एलईडी चा जो बिट रेट असतो तो किती असतो? बिट रेट म्हणजे काय माहिती का? इथं स्पीड आहे सरळ सरळ, किंवा जो डाटा पाठवतो ना आपण, बिट म्हणजे 0 आणि 1 ला आपण बिट म्हणतो आपण. ते त्याची संख्या म्हणजे ते काय आहे? एमबीपीएस म्हणतो. एमबीपीएसचा अर्थ काय आहे? की मेगा बिट्स पर सेकंड. ठीक आहे. 100 ते 200 एमबीपीएस एवढ्या रेटनं, बरोबर आहे ना, ऑप्टिकल कम्युनिकेशन करण्यासाठी आपण एलईडी वापरतो. याचा उपयोग मुख्यतः मल्टीमोड फायबर ऑप्टिक मध्ये केला जातो. यापासून उत्सर्जित होणाऱ्या प्रकाश लहरींची बँडविड्थ जास्त असते. ठीक आहे. एलईडी पासून जो प्रकाश लहरी बाहेर पडतात त्यांची बँडविड्थ काय असते? जास्त असते. एलईडी मधून मिळणारी प्रकाश शक्ती ही त्यामधून वाहणाऱ्या करंटच्या समप्रमाणात असते. हे तर माहिती आहे तुम्हाला. एलईडी मधून जेव्हा आपण करंट वाढवतो तेव्हा काय होतं माहिती आहे का? की ज्या प्रमाणात करंट जास्त त्या प्रमाणात त्याचा प्रकाश जास्त. अर्थात ह्याला सुद्धा काय आहे? कमाल मर्यादा असते. जास्त करंट जर प्रवाहित केला तर काय होईल? तो जळून पण जाऊ शकतो. नंतर एलईडी मधून प्रकाश कसा बाहेर पडतो? हे तुम्हाला वाचलं तरी समजेल तुम्हाला. एलईडी मधून फॉरवर्ड करंट प्रवाहित केल्यानंतर काय होतं बघा, त्यामध्ये असणाऱ्या सेमी कंडक्टरच्या कंडक्शन बँड मधील इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. आता हे तुम्हाला पाहून घ्यावं लागेल कंडक्शन बँड मध्ये वगैरे पाहिजे. फक्त एवढं सांगेल मी, काय होतं माहिती का? ज्या वेळेला एलईडी मधला आपण फॉरवर्ड बायस मध्ये करतो त्यावेळेला, की एका बँड मधले इलेक्ट्रॉन्स, हा बँड म्हणजे एनर्जी बँड आहे. त्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर जर मी समोर आणलं तर तुमच्या लक्षात येईल. एका एनर्जी बँडकडून दुसऱ्या एनर्जी बँडकडे जेव्हा इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होतं, स्थलांतर होतं, त्याच्यामध्ये काय होतं? या प्रक्रियेमध्ये ऊर्जा बाहेर पडते. आणि ही ऊर्जा एलईडीच्या बाबतीत काय होते माहिती का? प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर पडते. म्हणजे अशा प्रकारे सेमीकंडक्टरच्या कंडक्शन बँडमधील इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. मर्यादेपेक्षा ही संख्या जास्त झाल्यानंतर कंडक्शन बँड मधले इलेक्ट्रॉन्स, मी आता सांगितलं, व्हॅलन्स बँड हा उच्च एनर्जी बँड आहे, इकडे जातात. आणि या प्रक्रियेमध्ये काय होतं माहिती का? फोटॉन बाहेर पडतात, म्हणजे प्रकाश उत्सर्जित होतो. आता फायबर ऑप्टिक कम्युनिकेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या एलईडीच्या बाबतीत खालील बाबींची पूर्तता अपेक्षित असते. काय अपेक्षित आहे? एलईडी कसा असायला पाहिजे? त्यामधून पडणारा जो प्रकाश आहे तो तीव्र असायला पाहिजे, म्हणजे काय असायला पाहिजे? ब्राईट असायला पाहिजे. नंतर तो एलईडी डिजिटल डाटाचे वेगाने लाईट सिग्नल
करण्याची त्याची क्षमता जास्त असली पाहिजे, ज्याला आपण फास्ट ट्रान्समिशन टाइम म्हणतो आपण. नंतर उच्च प्रकाश निर्माण कार्यक्षमता. तो जो प्रकाश निर्माण करतो त्याची कार्यक्षमता म्हणजे त्याच्या स्वतःमध्ये कमीत कमी एनर्जी खर्च होऊन जास्तीत जास्त तीव्रतेचा प्रकाश, ब्राईटनेसचा प्रकार त्यामधून बाहेर पडला पाहिजे. अशा प्रकारे एलईडी कडून आपल्याला जेव्हा आपण त्याला लाईट सोर्स म्हणून फायबर ऑप्टिक सिस्टीममध्ये वापरतो, त्यावेळेला ह्या 3 गोष्टी त्याच्याकडून अपेक्षित असतात. पुढचा आहे आता लेझर. एलईडीच्या बाबतीत आपण पूर्ण माहिती पाहिली. पुढचा जो लाईट सोर्स आहे दॅट इज लेझर डायोड. ठीक आहे. लेझरचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती आहे, लाईट अँप्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एनर्जी रेडिएशन. त्यात जास्त डीपमध्ये जायची गरज नाही. याला पण एनोड कॅथोड असतात. त्याचा सिम्बॉल थोडासा वेगळा आहे, लक्षात घ्या तुम्ही. लेझर लाईटमध्ये मूलतः एकच लहरी वेव्हलेंथ असते. त्यामुळे लेझर डायोडमधून बाहेर पडणारा प्रकाश काय असतो, केंद्रित असतो, एकरंगी असतो. आता आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं की एलईडी मधून बाहेर पडणारा जो प्रकाश आहे त्याची बँडविड्थ जास्त असते. इथं मात्र काय माहिती का, एकाच फ्रिक्वेन्सीच्या लहरी काय होतात, बाहेर पडतात. त्याच्यामुळे याच्यामधून लेझरमधून बाहेर पडणारा प्रकाश काय असतो, केंद्रित असतो, अत्यंत बारीक असतो, शार्प असतो. एवढा त्याचा अर्थ घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर आता लेझर डायोडचे प्रकार. लेझर डायोडचे 2 प्रकार आहेत, एक कॅन टाइप पॅकेज आणि फ्रेम टाइप पॅकेज. म्हणजे लेझर डायोडचे प्रकार आपण तो कुठल्या पॅकिंग मध्ये बसवलेला आहे, त्याचं पॅकिंग दिसायला कसं आहे, त्याच्यावरून त्याचे 2 प्रकार पाडले. एक कॅन टाइप म्हणजे सरळ सरळ दंडगोलाकार आकार. हे कॅन असते की नाही, कुठलाही कॅन, डब्याच्या आकारामध्ये अशा प्रकारे, त्याला कॅन टाइप पॅकेज म्हटलेलं आहे. आणि फ्रेम टाइप पॅकेज म्हणजे काय असेल, ते आयताकृती पॅकेज असेल, अशा प्रकारे ही फ्रेम असेल. नंतर लेझर डायोडमध्ये प्रकाश उत्सर्जनासाठी जे मटेरियल वापरतात त्यास लेझिंग मीडियम असे म्हणतात. लक्षात घ्या तुम्ही, LASING. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की लेझर डायोडमध्ये प्रकाश उत्सर्जन होण्यासाठी जे मटेरियल वापरतो त्या मटेरियलला काय म्हणायचं, लेझिंग मीडियम म्हणायचं. लेझिंग मीडियम म्हणून विशिष्ट वायू म्हणजे गॅस किंवा द्रव म्हणजे लिक्विड वापरतात. तसे त्यासोबत दुर्वाहक आणि इन्सुलेटर म्हणजे सेमीकंडक्टर पण वापरतात. ठीक आहे. अशा प्रकारे लेझर डायोडमध्ये 4 प्रकारचे आपण मटेरियल्स वापरतो, वायू स्वरूपातील, द्रव स्वरूपातील, दुर्वाहक किंवा सेमीकंडक्टर. अर्थात हे स्पेशल मटेरियल असतात, ठरलेले असतात, ज्यांना आपण लेझिंग मीडियम म्हणतो. आता लेझर डायोडचं जे काम आहे ते कुठल्या तत्वावर चालतं बघा, 3 तत्वावर चालतं अशा प्रकारे. पहिला आहे ऍब्सॉर्प्शन, नंतर दुसरा आहे स्पॉन्टेनियस इमिशन आणि तिसरा आहे स्टिम्युलेटेड इमिशन. आता आपण हे आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊ. बघा या ठिकाणी आता एलईडीला आपण फॉरवर्ड मध्ये जोडल्यानंतर काय होतं बघा, या ठिकाणचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत बरोबर, ते इलेक्ट्रॉन्स काय माहिती का, या या वरच्या पातळीकडे जातात. या प्रक्रियेमध्ये काय होतात माहिती का, हे फोटॉन बाहेर पडतात. ठीक आहे. म्हणजे इकडे जात असताना हे इथं या ठिकाणी हे शोषून घेतले जातात. ठीक आहे. अशा प्रकारे एका लोअर लेवल मधून अपर लेवलकडे असताना इथं हे शोषले जातात. या प्रक्रियेमध्ये जी शक्ती लागते ती शक्ती म्हणजे ऊर्जा वापरली जाते आणि ती फोटॉनच्या स्वरूपात बाहेर पडते आणि प्रकाश बाहेर पडतो. याला म्हणायचं ॲब्सॉर्प्शन पद्धतीने काय होतं, प्रकाश निर्मिती होते. दुसरा आहे स्पॉन्टेनियस इमिशन. म्हणजे काही काही लेझरमध्ये काय आपण म्हणजे असे पदार्थ वापरतो आपण की त्या पदार्थावर प्रकाश किरण पडले, कोणत्याही प्रकारे प्रकाश पडला तर काय होतं माहिती का, त्यामधले फोटॉन्स बाहेर पडतात. ठीक आहे. बघा या ठिकाणी स्पॉन्टेनियस इमिशन म्हणजे आपण स्वतःहून म्हणजे ह्या लेझर डायोडवर कसाही प्रकाश पडला, केव्हाही प्रकाश पडला तर की त्यामधून काय होतात, फोटॉन्स बाहेर पडतात, आपणहून बाहेर पडतात, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, स्पॉन्टेनियस इमिशन म्हटलं. अशा प्रकारे याला म्हणायचं स्पॉन्टेनियस इमिशन. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टिम्युलेटेड इमिशन. आता जसं इथं काय याच्यावर प्रकाश पडल्यानंतर हे आपोआप काय होतात, ह्याच्यामधून फोटॉन्स बाहेर पडतात. दुसरा प्रकार आहे, आपण काय करतो माहिती का, याला स्टिम्युलेटेड म्हणतो आपण. स्टिम्युलेटेड म्हणजे प्रेरित. आपण मुद्दामहून त्याच्यावर एक काय करतो, फोटॉन आपण इन्सर्ट करतो किंवा टाकतो. बघा या ठिकाणी फिगरकडे लक्ष द्या तुम्ही. हा मी एक फोटॉन काय केला, ह्या लेझरवर मी टाकला. लेझरवर टाकला म्हणजे त्याच्या प्रकाश संवेदनशील भागावर टाकला, लक्षात घ्या तुम्ही. अशा प्रकारे मी या एक फोटॉन इथे टाकल्यानंतर या एक फोटॉन काय करतं माहिती का, याच्यामधून त्या लेझरमध्ये असणाऱ्या फोटो इमिसिव्ह मटेरियल मधून 2 फोटॉन बाहेर पडतात. ओके. नंतर हे 2 फोटॉन काय होतात माहिती का, परत त्यावर आदळले जातात. अशा प्रकारे 2 चे 4, 4 चे 6 ही चेन रिएक्शन काय होते, वाढत जाते. आणि या प्रक्रियेमध्ये मग जी ऊर्जा खर्च होते ती तुम्हाला प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर पडते. याला म्हणायचं स्टिम्युलेटेड इमिशन. तर तुम्हाला व्यवस्थित दाखवलेले पहा, परत इथं लक्षात द्या तुम्ही. ऍब्सॉर्प्शन, एनर्जी बँडमधील खालील पातळीवर असणाऱ्या अणूद्वारा फोटॉन घेतला जातो, म्हणजे ऍब्सॉर्ब केला जातो आणि तो अणू वरच्या पातळीवरील एनर्जी बँडमध्ये प्रवेश करतो. या प्रक्रियेत फोटॉन उत्सर्जित होतात, म्हणजे प्रकाशाच्या स्वरूपात ऊर्जा बाहेर पडते. ठीक आहे. नंतर स्पॉन्टेनियस मी आता सांगितलं की या प्रक्रियेमध्ये काय होतं,
एनर्जी बँडमध्ये उच्च पातळीमध्ये असणारा अणू म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये असणारा अणू स्वतःहून खालच्या पातळीमध्ये येतो आणि या प्रक्रियेमध्ये ऊर्जा वापरून काय होतं ते फोटॉनच्या स्वरूपात म्हणजे प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर पडतं. स्टिम्युलेटेड इमिशन म्हणजे याला मी आता सांगितलं प्रेरित म्हणजे आपण त्याला मजबूर करतो, आपण त्याला स्टिम्युलेट करतो आपण. या प्रक्रियेमध्ये एनर्जी बँडमध्ये वरच्या पातळीमध्ये असणाऱ्या अणूवर फोटॉन पडला असता त्या अणूमधून एक नवीन फोटॉन उत्सर्जित होतो. ठीक आहे. अशा प्रकारे सुरुवातीचा बाह्य फोटॉन आणि नंतर नवीन उत्सर्जित फोटॉन हे परत त्या अणूवर आदळतात. परत नवीन फोटॉन उत्सर्जित होतात. ही प्रक्रिया काय होते मग साखळी गुणाकार पद्धतीने घडत जाते आणि मोठ्या प्रमाणात मग काय होतात फोटॉन उत्सर्जित होतात म्हणजेच प्रकाश उत्सर्जन घडून येते. याला म्हणायचं स्टिम्युलेटेड इमिशन. त्याच्यानंतर आपण आता ह्या प्रकारे कंपॅरिझन करतोय आपण लेझर आणि एलईडी लाईट सोर्स मध्ये. जे पॅरामीटर्स आहेत लेझर आणि नंतर एलईडी. पहिलं जे पॅरामीटर आहे आउटपुट बीम म्हणजे याचा जो प्रकाश किरण त्याला आपण बीम म्हणतो. लाईट बीम कसा असतो लेझरच्या बाबतीत तो कोहेरंट असतो म्हणजे केंद्रित असतो आणि एलईडीच्या बाबतीत तो जो प्रकाश किरण असतो तो जास्त जाडीचा असतो. नंतर याची कपलिंग इफिशियन्सी म्हणतो. मी आता सांगितलं की लेझर सोर्स आपण एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटला जोडतो बरोबर आहे. तर लेझरच्या बाबतीत ही कपलिंग कोएफिशियंट जास्त असते, एलईडीच्या बाबतीत ती कमी असते. नंतर आउटपुट पॉवर म्हणजे कुठली लाईट आउटपुट पॉवर ही लेझरची जास्त असते, एलईडीची काय असते कमी असते. नंतर चौथं पॅरामीटर आहे कॉस्ट. लेझरची काय असते किंमत जास्त असते आणि एलईडीची किंमत काय असते कमी असते. नंतर पाचवं जे पॅरामीटर आहे ऍप्लिकेशन त्याचे उपयोग कुठे करतो आपण कमी अंतरापर्यंत म्हणजे अगदी मध्यम अंतरापर्यंत डिस्टन्स पर्यंत जर तुम्हाला लो रेटनं जर डाटा ट्रान्समिट करायचा असेल तर त्यावेळेला काय करतो आपण अशा प्रकारे लेझर ऍज ए ऑप्टिकल सोर्स म्हणून वापरतो. नंतर एलईडी लॉंग डिस्टन्स साठी आणि जास्त वेगानं जर ट्रान्समिशन करायचं असेल तर तुम्हाला आपण एलईडीचा उपयोग करतो. त्याच्यानंतर सर्किट कॉम्प्लेक्सिटी म्हणजे यासाठी लागणारे जे एन्कोडर डिकोडर सर्किट आहेत ठीक आहे हे सर्किट जे असतात माहिती का ते लेझर जर ऑप्टिकल सोर्स म्हणून वापरायचं ठरवलं तर त्या ठिकाणी माहिती का जे सर्किट लागतं ते कॉम्प्लेक्स असतं म्हणजे अत्यंत गुंतागुंतीचं असतं. नंतर एलईडीच्या बाबतीत अशा प्रकारे जे सर्किट लागतात प्रोसेसिंगसाठी म्हणजे एन्कोडर डिकोडर आणि प्रोसेसिंग सर्किट हे काय असतात साधे असतात किंवा सिंपल असतात. नंतर टेम्परेचर डिपेंडंट अशा प्रकारे लेझरचं जे कार्य आहे ते तापमानाच्या म्हणजे तापमानानुसार काय होतं त्याच्यावर खूप मोठा परिणाम होतो. थोडक्यामध्ये तापमानामध्ये जर कमी जास्त बदल होत असतील किंवा मोठ्या प्रमाणात बदल होत असतील तर लेझरच्या कार्यावर सुद्धा काय होतं जास्त बदल होतात. एलईडीच्या बाबतीत तापमानामुळे होणारा परिणाम काय असतो कमी असतो. अशा प्रकारे ही म्हणजे एलईडी किंवा लेझर डायोड आपण ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये सोर्स म्हणून वापरत असताना त्या सिस्टीम मध्ये जे पॅरामीटर आवश्यक आहेत बरोबर आहे ना आपण गरजेनुसार आपल्या आवश्यकतेनुसार त्या पॅरामीटर ठरवतो आणि मग लेझर वापरायचा का एलईडी वापरायचा हे या पॅरामीटर वरून आणि आपल्या म्हणजे कुठं उपयोग करायचा आहे कुठल्या सिस्टीम मध्ये ते वापरायचे याच्यावरून आपण ते ठरवतो. त्याच्यानंतर आता आहे ऑप्टिकल रिसिव्हर. ऑप्टिकल रिसिव्हर तुम्हाला सांगितलं की याचं काय काम आहे ते आपण जे सिग्नल प्रसारित केलेलं आहे ते डिजिटल सिग्नल प्रसारित केलेलं आहे. तर याचं काम आहे की डिजिटल सिग्नलचं रूपांतर परत काय करणे डिकोडिंग करून मूळ अॅनालॉग सिग्नल मध्ये करणे. मी थोडं फास्ट घेतोय आता. ऑप्टिकल रिसिव्हर मध्ये खालील 3 मुख्य भाग असतात चॅनल कपलर डिटेक्टर आणि सिग्नल प्रोसेसर. त्यापैकी चॅनल कपलर बघा अशा प्रकारे असतं. चॅनल कपलरचं काय काम आहे माहिती का ह्याला हे 2 इनपुट आहेत आणि हे 2 आउटपुट आहेत. जो फायबरच्या आपण शेवटच्या टोकामध्ये म्हणजे रिसिव्हरच्या ठिकाणी जो काही प्रकाश मिळालेला आहे तो काय करणे एकत्रित करणे काय करणे एकत्रित करणे हे कुणाचं काम आहे आउटपुट कपलरचं काम. नंतर आउटपुट कपलर पासून मिळालेला जो प्रकाश आहे तो आपण काय करतो माहिती का डिटेक्टरला देतो. हा कुठला डिटेक्टर आहे फोटो डिटेक्टर आहे. म्हणजे फोटो डिटेक्टरद्वारा ऑप्टिक कॅरियर वेव्हचे रूपांतर इलेक्ट्रिक करंट अर्थात सिग्नल मध्ये केलं जातं. एवढं सिंपल काम आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे फोटो डिटेक्टर पासून सिग्नल मिळालं काय करतो आपण मग ते पुढच्या प्रोसेसिंगसाठी आपण सिग्नल प्रोसेसरकडे पाठवतो. ऑप्टिकल रिसिव्हरच्या या भागामध्ये डिटेक्टर पासून मिळालेल्या सिग्नलवर प्रक्रिया केली जाते. त्यामध्ये सिग्नलचं प्री अँप्लिफिकेशन करणे फिल्ट्रेशन केलं जातं. तसेच इतर अनैच्छिक फ्रिक्वेन्सी ज्याला आपण डिस्टॉर्शन फ्रिक्वेन्सी किंवा अनवॉन्टेड फ्रिक्वेन्सी म्हणतो मूळ सिग्नल मधून वेगळ्या केल्या जातात ज्यामुळे सिग्नलचा परत सिग्नल टू नॉइज रेशिओ वाढतो आणि त्यामुळे आउटपुटची गुणवत्ता काय होते सुधारते. यासाठी रिसिव्हर सर्किटमध्ये आवश्यक त्या ठिकाणी योग्य प्रकारचे फिल्टर सर्किट वापरले जातात. हे रेडिओमध्ये तुम्ही शिकले असतात ज्याला आयएफ ट्रान्सफर अँप्लिफायर म्हणतात. या फिल्टर सर्किटद्वारा नको असलेल्या फ्रिक्वेन्सी काय केल्या जातात मूळ सिग्नल पासून वेगळ्या केल्या जातात त्यामुळे मिळालेल्या सिग्नलची गुणवत्ता वाढते म्हणजे एकूण सिस्टीमची फिडिलिटी वाढते. नंतर आता फोटो डिटेक्टर पासून आपल्याला काय काय किंवा फोटो डिटेक्टर पासून आपल्याला काय काय अपेक्षित आहे फोटो डिटेक्टर कसा असायला पाहिजे त्याची संवेदनशीलता जास्त असायला पाहिजे.
म्हणजे फोटो डिटेक्टरला इनपुट म्हणून कमी किमतीचं म्हणजे कमी पॉवरचं इलेक्ट्रिकल सिग्नल जरी मिळालं, ठीक आहे, सॉरी लाईट सिग्नल मिळालं, तरी त्याचं रूपांतर जास्तीत जास्त इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये केलं गेलं पाहिजे. हे आपल्याला फोटो डिटेक्टरकडून अपेक्षित आहे. म्हणजे ज्या फोटो डिटेक्टरची कमीत कमी लाईटला जास्तीत जास्त इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये रूपांतर करण्याची क्षमता असते, तेवढी त्या डिटेक्टरची सेन्सिटिव्हिटी आपण जास्त आहे आपण म्हणतो आणि मग त्या सिस्टमची सेन्सिटिव्हिटी काय होते, वाढते. नंतर आता दुसरा जो गुणधर्म आहे कशाचा, फोटो डिटेक्टरचा, तो फिडिलिटी आहे. फिडिलिटी म्हणजे काय माहिती का, की त्याला जे डिजिटल सिग्नल मिळालेलं आहे ते जास्ती म्हणजे जशाला तसं काय करणं, इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये त्याचं रूपांतर करणं, याला काय म्हणतो आपण, फिडिलिटी म्हणतो. अशा प्रकारे रिसिव्हरमध्ये प्राप्त होणाऱ्या मूळ सिग्नलचे जशाच तशा स्वरूपात कमाल गुणवत्तेसह पुनर्निर्माण करण्याची क्षमता म्हणजे त्याला काय म्हणतो, फिडिलिटी म्हणतो. फिडिलिटी जेवढी जास्त तेवढं काय असतं माहिती का, रिप्रोड्युस्ड किंवा आपल्याला रिसिव्हरमध्ये मिळणाऱ्या सिग्नलची गुणवत्ता किंवा त्याचं स्वरूप हे काय असतं, मूळ सिग्नलशी जास्तीत जास्त जुळतं असतं किंवा त्याच प्रकारचं सिग्नल मिळतं. म्हणजे आपला आवाज असेल तर आपलाच आवाज असतो, अगदी क्लिअर आवाज असतो आणि स्पष्ट असतो. अशा प्रकारे प्रसारित केलेले मूळ सिग्नल आणि पुनर्निर्मित सिग्नल जेव्हा एकमेकाशी जास्त प्रमाणात जुळतात, तेव्हा रिसिव्हरमध्ये काय होतं माहिती का, मिळणाऱ्या ऑडिओ किंवा व्हिडिओ सिग्नलची गुणवत्ता आणि विश्वासार्हता जास्त असते. यालाच काय म्हणतो आपण, हाय फिडिलिटी सिस्टीम किंवा हाय फाय सिस्टीम म्हणतो. आता बाकीचे मग आता हे हाय क्वांटम एफिशियन्सी आता सांगितलं तुम्हाला, की फायबर ऑप्टिक कम्युनिकेशनमध्ये ट्रान्समीटर आणि रिसिव्हरमध्ये एलईडी आणि लेझर व फोटो डायोड वापरतात. ठीक आहे. एलईडी आणि लेझर किंवा फोटो डायोडचे इलेक्ट्रिकल सिग्नलचे लाईट सिग्नलमध्ये किंवा लाईट सिग्नलचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये काय करणं, कार्य करण्याची जी कार्यक्षमता आहे त्याला आपण म्हणतो क्वांटम एफिशियन्सी. ही जेवढी जास्त असेल तेवढी त्या सिस्टीमची फिडिलिटी जास्त असते. त्याच्यानंतर अशा प्रकारे एन्कोडिंग किंवा डिकोडिंग करत असताना माहिती का, त्याच्यामध्ये किमान नॉईज म्हणजे त्या मूळ सिग्नलच्या आकारामध्ये किंवा स्वरूपामध्ये कुठलाही बदल व्हायला नको, याला म्हणतो आपण नॉईज म्हणतो आपण. तर बदल होत असेल तर त्या बदलांना आपण नॉईज म्हणतो. आणि नॉईज सिग्नल काय असायला पाहिजे, कमीत कमी असायला पाहिजे, की जेणेकरून मिळणारे जे आउटपुट सिग्नल आहे ते मूळ सिग्नलशी जास्तीत जास्त जुळणारे म्हणजे शुद्ध असेल. नंतर अशा प्रकारे फोटो डिटेक्टरचा आकार काय असायला पाहिजे, लहान असायला पाहिजे. नंतर त्याला लागणारं जे बायसिंग व्होल्टेज किंवा ऑपरेटिंग व्होल्टेज काय असायला पाहिजे, कमीत कमी असायला पाहिजे. म्हणजे त्याचं कार्य कमीत कमी व्होल्टेजवर चालायला पाहिजे. शेवटचा जो घटक आहे त्याची किंमत काय असायला पाहिजे, कमीत कमी असायला पाहिजे. नंतर आता फोटो डायोडमध्ये जे आपण डायोड म्हणून वापरतो तो पिन डायोड आहे. बघा आता मी शॉर्ट मध्ये सांगणार आहे, नंतर तुम्ही वाचून घ्या. हा जो पिन डायोड आहे त्याला पिन का म्हटलेलं बघा, हे पी आणि यांच्यामध्ये आय आहे. ओके, ठीक आहे. हे पी एन जंक्शन डायोडच आहे, परंतु ह्या पी आणि एन टाईप मटेरियलमध्ये जे डिप्लेशन लेअर आहे त्याच्यामध्ये आय म्हणजे कुठलं आहे, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. तुम्हाला माहिती आहे, शुद्ध स्वरूपातील सेमीकंडक्टरला आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे फोटो डायोड म्हणजे प्रत्यक्षात पीएन जंक्शन डायोडच आहे आणि या पीएन जंक्शन डायोडमध्ये एक इंट्रिन्सिक मटेरियल टाकलेलं आहे म्हणून त्याला नाव दिलेलं आहे पी आय एन डायोड, ज्याला आपण पिन डायोड म्हणतो. बाकी याचं काम काय आहे, आपल्या सेमीकंडक्टर डायोड सारखंच आहे. ठीक आहे. नंतर दुसरा जो डायोड आहे त्याला आपण म्हणतो ॲव्हलंज फोटो डायोड. ठीक आहे, याला आपण एपीडी म्हणतो. याच्यामध्ये माहिती का, की ह्याच्या ह्या फोटो डायोडच्या प्रकाश संवेदनशील, बघा फोटो डायोड म्हटल्यानंतर याला जो एक भाग असतो त्याच्यावर प्रकाश पडला की त्याचं कार्य काय होतं, सुरू होतं. आता आपण जो पिन डायोड पाहिला, ठीक आहे, त्याच्यामध्ये जेवढ्या प्रमाणात प्रकाश पडेल तेवढ्या प्रमाणात काय होतं त्याच्यामधून